येस रुचिल म्हणतो आमचे आणि थेट मॅचच्या दिशेनं जातोय ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जॉईंट होतील नवापूर गावचा ह्याच नगरीतील एक गोड आवाज कौस्तुभजी मेहर सर. आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नवापूर गावातील अर्थातच प्रदीप पाटील सर आणि दयानंद पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. प्रदीप पाटील सर आणि दयानंद पाटील सर. एक प्रदीप पाटील म्हटलं तर नवापूर गावचा एक जुना जाणता असा खेळाडू आणि एक प्रेमळ स्वभावी एक गोड स्वभावी असं व्यक्तिमत्व अर्थातच प्रदीप पाटील सर आणि दयानंद पाटील सर आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आज नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग सहर्ष स्वागत करते. गो टू कौस्तुभ सर. थँक्यू थँक्यू. ओ शॉट चेंडू कदाचित तिकडे येता येता राहिला गेलाय. पहा पहिलं षटक मार्गस्थ आहे मंदारेश्वर क्रिकेट क्लब समोर उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. बॅटल सुरू आहे जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा दाखलकार. पहिलं षटक मार्गस्थ. बॅकफुटला गेले बराच फटका उभे थोडक्यात हुकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता कदाचित चेंडू थोडक्यात हुकला गेला. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. आता सुरुवात आहे आणि सुरुवात आहे असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्यातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. टॉप 8चा दुसरी मॅच आपल्या भेटीला या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हॅलो हॅलो. त्या अगोदर डीजे थांबवतोय. त्या अगोदर अजून एक सत्कार एक मुख्य सत्कार हा मंचावर येईल आणि मिकी माऊसला कौस्तुभ आता जोडी जमले. अभी तक एक था अभी 2 है. त्या अगोदर एक मुख्य सत्कार हा स्पर्धेच्या वतीनं अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघ आज विरार क्रिकेट असोसिएशनचा देखील या ठिकाणी एक गोड सत्कार अर्थातच असोसिएशन मेंबर सुजित केसरी साहेब असतील. त्यानंतर मारुती पेडमकर सर. एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यामध्ये अध्यक्ष मारुती पेडमकर सर, उपाध्यक्ष संग्राम बोलिया, सचिव भावेश म्हात्रे, उपसचिव जितू क्षत्रिय, खजिनदार अमित चौधरी, उपखजिनदार सिद्धेश राऊत, सल्लागार सुजित केसरी, उपसल्लागार शैलेश करावडे, सदस्य राजेश जगताप, हार्दिक पाटील, ओमकार पाटील, आतिश वर्तक, जितेश परब, किशन जोशी, अक्षय बागवे ह्या सर्व आज असोसिएशन टीमचा तितकाच एक मोलाचा वाटा असतो आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा एक उत्तर घेऊन जायचे. पुन्हा एकदा विरार क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या बळावर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं हे पार पडत असताना ह्या विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय. गो टू कौस्तुभ सर. पाहता धावफलक कुठे आहे. 10 धावा धावफलक करतेत. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. चुकलं असेल तर क्षमा सर. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली. पहा इकडून माहित आहे इकडून काय करायचंय सर्वांना माहित आहे. रोहितला सुद्धा माहित आहे आणि रोहितच्या बॅट मधून चौकार आला होता. 10 धावा धावफल करतेत. 11 धावा धावफल करतेत. बॅकफुटला जाऊन कट केला हलक्या हातानं. वेगाने आलाय पाठीमागून तोपर्यंत 1 धाव. 1-2. वन 12 धावा धावफलक. यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्या भेटीला येणार आहे. आता त्यामधून कोण कोणाविरुद्ध खेळणार आहे कळायला मार्ग अजूनही नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न फेकी चाली गेले. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान त्यामुळे एकच धाव येते. 1-3. 13 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा हस्तिक सज्ज होतोय. कट केला चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा 1 धाबेसाठी. पहा अखेरकार शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत जिकडे गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
बघता बघता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे नवापूर नगरीमध्ये या काटेपाड्या गावात एक मोठी स्पर्धा भेटीला आली. ऑन साइडला ओ थोडक्यात हुकलाय, बॅनरला टच होता थोडक्यात दुखला आणि कदाचित एका हाताचं ते लावलं होतं. पा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सर्व काही पाहू शकतो कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला ऑन साइडला. पहा थोडक्यात हुकलाय, एका हाताचं अटेम्प्ट, चांगली फिल्डिंग, 3 धावा जवळजवळ वाचवल्यात. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. पहा एक्झिबिशन मॅच आहे LNCC लेजंड समोर जय योगेश्वर बँड पथक. पहा एक्झिबिशन मॅच जे आपल्या या मॅच नंतर भेटीला येणार आहे. पहा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण कशा प्रकारे पाहतोय, गुरुवारपासून वेदांत या स्पर्धेला सुरुवात झाली. गुरुवारी काय घडलं, पहा पॉवर प्ले घेतला गेला, येस फंका फिरलाय. आता अखेरकार विवेक सुद्धा ओपन झालाय, तर सनग्लास त्याने उतरवलाय अखेरकार, त्याला सुद्धा तो ओपन व्हावं लागलंय. 1-5 ऑन द बोर्ड. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंदारेश्वर क्रिकेट क्लब समोर UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. हे बॅटल टॉप 8 मधील दुसरी मॅच जिकडे सुरू आहे. सलामीरचे बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित आणि यश. पॉवर प्ले घेतला गेलाय. चिराग येतो नवीन गोलंदाज. पहिला बॉल पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगल साठी. हा आता पॉवर प्ले मध्ये 2 सलामीर बॅटर आहेत. विकेटला जाणलं गेलंय. आता इकडून पॉवर जनरेट कोणाच्या अगेन्स्ट आणि कशी करणार आहेत यावर चर्चा होणार आहे. हलक्या हातानं पुन्हा आता तेच घडलंय सिंगल साठी. पहा इकडून माहिती आहे धावफलक सुरू आहे. किमान 28-30 धावा आजच्या दिवसामध्ये डिफेंड झाल्यात. त्यामुळे आता खेळपट्टी कशा प्रकारे बनवली आहे, खेळपट्टीने उत्तर कशा प्रकारे दिलंय कळायला मार्ग नाहीये. 1-7 ऑन द बोर्ड. हलक्या हातानं पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा चिरागने आतापर्यंत सुरुवात चांगली केली. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न पहिल्या 3 चेंडूमध्ये चिरागने तो थांबवलाय कुठेतरी. आता 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. पॉवर प्ले ऑन आहे. 38 सर्कल मध्ये ऑलरेडी 2 खेळाडू आहेत. 1-8 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. एक चौकार मात्र रोहितच्या बॅट मधून आला होता. चिराग समोर यश. बॅकफुटला गेले. बराच हवेत फटका खेळलाय. नक्कीकार पहिला विकेटचं बटन यशला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू यस थँक्यू डीजे थँक्यू. पहा मृदुल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये काय घडलंय, कशा प्रकारे पाहतोय स्पर्धेला. गुरुवारच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी काय घडलं, एका खेळाडूच्या नावावर 5 मॅन ऑफ द मॅच. टीम नेम मोडेगाव चॅलेंजर. खेळाडू होता आकाश घरत. दुसऱ्या दिवशी आपण आले 10 धावांवर संघ ऑल आउट. तिसऱ्या दिवशी आपण आले त्यावेळेला काय घडलं, घरच्या मैदानावर लगातार 5 मॅच जिंकून क्वालिफायचं तिकीट. चौथ्या दिवशी मध्ये शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. आता प्रथम पारितोषिक कडे कुठला संघ वळणार आहे येते आता येणारी कालवेल सांगणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू काय जबरदस्त षटक हाताळलंय. 4 धावा. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. डॉट. काय जबरदस्त षटक हाताळलंय. पहा फक्त 4 धावाचं षटक चिरागने. पॉवर प्ले संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 1-9 लॉस ऑफ 1 विकेट. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. Remix. Thank you. चला जय साई विरार समोर मोरेगाव चॅलेंजर. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायला. इकडे काय बॅकअप साठी किती खेळाडू आलेत, 1 2 3. आता दुसरी धाव घेता कदाचित बाद व्हावं लागलंय. आता बाद कोण झालाय, अक्षय. पहा अखेरकार काय घडलं होतं आपण
ऍक्शन रिप्लेवर आमच्या डीबीएन नेटवर्कवर पाहणार आहोत आमच्या मुख्य स्क्रीनवर की अखेरकार काय घडलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले पहा. खेळाडू चेंडू अडवला गेला, एक आला, एकाने बॅकअप चांगला दिला, दुसऱ्याने त्या चेंडूला फेकी करता करता विकेट आली. म्हणजे जवळपास बॅकअप साठी 2 खेळाडू ऑलरेडी होते. आणि पहा आता बाद कोणाला बाबा लागलं होतं. येस यष्ट्या उचलली गेली आणि अक्षयला मात्र बाद व्हावं लागलं होतं. आता पहा जे पहिल्या 2 षटकामध्ये नाही घडले ते आता तिसऱ्या आणि चौथ्या अंतिम षटकामध्ये घडते. पहा थोडासा स्कोर कार्ड थांबलंय, इकडून थोडासा प्रेशर आलाय. साकिब नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. 20 रन ऑन द बोर्ड, 3.1 ओव्हर, 5 चेंडूचा खेळ येणे शेष या पहिल्या इनिंग मधील, जिकडे आतापर्यंत 20 धावा धावपलकावरती आहेत. आता इकडून 5 चेंडू मध्ये काय करायचंय कळायला मार्ग अजूनही नाहीये. किमान 28 की 27, 28-30 धावा या मैदानात पुरेशा नाहीयेत. या धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये झालाय, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पॉवर प्ले सुद्धा यामधून असणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना किमान 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार की काय. एलएनसीचे ऑनर भावेश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक संघाचा पाठीराखा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. असं गौड व्यक्तिमत्व असं भावेशजी घरत यांचं या ठिकाणी आगमन होतंय. 20 रन, 20 धावा, शेवटचे 5 चेंडू. काय इकडून साकिब एखादा मोठा फटका, ओ लेग स्टंपच्या बाहेर. त्वरित डिसिजन. आमचे ऑफिशियल पंच विवेक सर गुरुवारपासून भरपूर मेहनत घेतली गेले, मग ते दुपारचं ऊन डोक्यावर का न असू दे, हार नाही मांडली या पंचांनी. आता 4था दिवस लगातार पंचांच्या भूमिकेमध्ये उभे आहेत मैदानामध्ये, खरोखरच मानावं लागणार आहे. ओ बॅटची एज पाठीमागे पकडलाय, जेल संपलाय खेळ. अजून एका विकेटचा बदल. पहा पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ओ क्लीन बॉल, मागचा दरवाजा ओपन, चेंडू आतमध्ये कधी आला करायला मार्ग नाहीये. अजून एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे पहा आतमध्ये आले होते. मागचा दरवाजा ओपन आणि मागचा दरवाजामधून कोण पण येतं, त्यासाठी चेंडू कुठे आतमधून आला कळायला मार्ग नव्हता. येस चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवर. अजून एका विकेटचं पतन. 4था जवळपास गडी बाद झालाय. एमसीसी मंदारेश्वर क्रिकेट क्लब अडचणीमध्ये आहे आणि आता अडचणीमध्ये येत असताना किमान 25 की 26 किती धावांपर्यंत पाहतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. बॅकअप कुठे आहे? बॅकअप, ओ बॅकअप, येस. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू 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 थँक्यू. कल्पक कल्पक टॉस. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा नयन, संपूर्ण खेळ बदललाय. कुठे ते 2 षटकामध्ये एकही गडी नव्हता, आता 5 गडी, 21 रन. इकडे शेवटचे 2 चेंडूचा खेळणे शेष आहे. हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू पहा. श्रेयस काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले. 4 मध्ये 2 गडी बाद. ओ कुठे केलायचं, कुठे केलायचं. बॅटची एज पाठीमागे, जेल सुटला गेलाय.
काय जबरदस्त गोलंदाजी श्रेयस गोलंदाजी मार्कवर आहे. ताबडतोब षटक हाताळतोय. पाक एच लागली होती आणि झेल सुटला पाठीमागे. शेवटचा अंतिम चेंडू 22 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. जिकडे 22 धावपलकावरती आहेत. दोन खेळाडू चर्चा करत. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. मोरेगाव चॅलेंजर हॅलो. लास्ट बॉल. चर्चा चर्चा होणार तभी तो खर्चा होगा. अभी खर्चा किसको करना है. या धावा पुरेसे नाही आहेत. या धावा वाचवायचा असेल तो प्रयत्न करावा लागणार आहे. ओ इकडे काय पुन्हा डॉट. येस पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 22 धावपलकर 23 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. इनिंग ब्रेक जिकडे जातं टॉस कपाच्या दिशेने. हॅलो हॅलो माईक शेख. जय साई क्रिकेट क्लब चा कर्णधार व मोरेगाव चॅलेंजचा कर्णधार या दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी नाणेफेकीच्या कक्षात यायचं आहे. जय साईचा कर्णधार व मोरेगावचा कर्णधार या दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी नाणेफेकीच्या कक्षात यायचं आहे. मी मंचावरील मान्यवर यांना विनंती करतोय. प्रदीप पाटील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनी नाणेफेकीसाठी टॉसच्या बॉक्समध्ये यायचं आहे. मोरेगाव चॅलेंजर आणि च्या कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करणार. मोरेगाव चॅलेंजर संघातील कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. शतकरक्षण स्वीकारले आहे. आपण किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. 24 ते 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा पहिल्यांदा भरवण्यात आली आहे. स्पर्धाच्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल. आयोजन खूप सुंदर आहे. पहिला वर्ष आहे तरी पण एकदम चांगलं ऑर्गनाईज केलं आहे आणि खूप सारी मजा येते खेळायला. या पिचबद्दल तुम्ही काय सांगणार. पिच तर पाटा दिसते. पाटा पिचबद्दल तुम्ही काय बोलता. पिच पाटा दिसते म्हणजे पाटाच पिच आहे. एकदम कडक पिच आहे. 4 दिवस झाले आजचे. एकदम चांगली टुर्नामेंट चालू आहे आणि चांगली बॅटिंग बॉलिंग सगळं होते पिचवर. पिचला काहीच म्हणजे बोलू नाही शकत. जय साईचा कर्णधार आपण जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न करणार. 30+ करण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल. स्पर्धा तर खूप चांगली आहे. गावकऱ्यांनी सपोर्ट चांगला केला आहे त्यामुळे खूप स्पर्धा चांगली झाली. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. आदरणीय कौस्तुभजी मेहर. थँक्यू. पहा आता 23 धावांचा पाठला काय की बचाव करायला मार्ग नाहीये पण सुरुवात चांगली आहे. ओ मोठा पटका समोर. चेंडू अडवला. फेकी कुठे आहे. फेकी नाहीये. फेकी येणं गरजेचं होतं. या चुका शेवटी दिसत आहेत. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होण्यासाठी तो प्रयत्न आता करावा लागणार आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला. फेकी होईपर्यंत 1 धाव. धावपलकावर आली गेले. पहा या धावा लो स्कोरिंग आहे. लो स्कोरिंग मॅच साठी हाय व्होल्टेजचा प्रयत्न आता कसा करायचा आहे. कोणाविरुद्ध करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कॉम्बिनेशन बघा आमच्या मुख्य स्क्रीनवर. कंपॅरिझन आपण बघू शकतात. त्यांच्या सुद्धा 6 होत्या. इकडून सुद्धा 6 होत्या. नाईनला सुद्धा माहिती 2 षटकामध्ये सगळं काही ठीक होतं. तिसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला होता. आता 18-17 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. डोंगरपाडा संघासमोर MCC हे बॅटल सुरू आहे. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगलसाठी नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. मोरेगाव चॅलेंजर यांनी नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जय साई विरार या संघाला. मोठी मॅच. अजून एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय. वेगाने आला होता सिंगलसाठी. 8 धावा धावपलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. हा इक्वेशन काय बनलंय. 16 मध्ये 15 हे इक्वेशनला मॅच आली गेली.
हलक्यातानं पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगलसाठी. पहा एक धाव महत्वाचे. इकडून आता एखादा ब्रेक थ्रू पाहतोय आणि कदाचित तो ब्रेक थ्रू येणं गरजेचं असणार, नाही तर अडचणी वाढणार. श्रेयसला सुद्धा माहित आहे आणि मितेशला सुद्धा माहित आहे या धावांचा पाठलाग करत असताना कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचा आणि धावा कुठे बनवायच्या या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. ओ पाठीमागे गेलायचा होता चेंडू. हिट हिट हिट. काय घडलंय अजूनही करायला मार्ग. येस बॉक्स आखलंय. आता बॉक्स आखलंय म्हणजे ऑलरेडी तडंपरा रेफर केलं गेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात पाठीमागे चेंडूला कट केला होता. आता भरपूर वेळ घेतला होता कदाचित हिट करताना. ना 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 पहा आता आमच्या ऑफिशियल पंच सांगतील काय डिसिजन आहे. याला आवाज दे थोडा. हे सेल संपलं ते काय बघ आवाज नाही ना ते मी उद्या पण तो त्याचे पण गेलाय. आता मी बोलेल तेव्हा देतो. पाहता आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आले गेलेत. डिसिजन सांगतील काय डिसिजन आहे. सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत. डायरेक्ट हिट झाला गेला होता. तीनही यष्ट्या आणि आमच्या ऑफिशियल पंच मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कदाचित तिकडून डिसिजन येणार आहे की आउट आहे की नाही. परंतु हा जर विकेट असेल तर मोठा आदरा म्हटलं तर काही हरकत नाहीये. आता आमच्या ऑफिशियल पंच जात आहेत आणि अखेरकार येस नॉट आउट डिसिजन आलं गेलंय. आता टॉप 4 मध्ये कोण आहे काय झालं दर्शनाच्या लवकर निर्णय आहे. किती बॉल झालं? 3 बॉल 9 झाला. तू पण सेमच आहे. मी रन झाली तर 4 बॉल झाले. हा आणि 10 होती. नियम आहे ना बेल फुडला पाहिजे. अरे अंडरला ॲक्च्युली बेल पाहिजेतच ना. काल पण तेच झालं बघितलं ना आमच्या बॉलचं. आज पण तेच झालं म्हणतो दॅट येस नॉट आउट डिसिजन आलं गेलंय. पहा थँक्यू 2 धावा. ओके पहा हिट झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला होता म्हणजे 2 धावा तब्बल या चेंडूवर आल्यात. पहा अडचणी वाढल्यात पण दारेश्वर क्रिकेट क्लबच्या अडचणी वाढल्या गेल्यात. आणि आता इक्वेशन काय आहे. इक्वेशन 14-12 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. 11 धावा दापलकावरती आहेत. पहा चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. 2 खेळाडू चर्चा पण इकडे सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. नाहीतर शेवटच्या अंतिम क्षणाला अडचणी वाढणार आणि अडचणी वाढत असताना कदाचित त्या पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आता 2 बॅटर असणार आहेत. अटॅक अँड फिल्डिंग लावली गेले. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केले गेले सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये. मितेशला सुद्धा माहीत आहे आणि श्रेयसला सुद्धा माहीत आहे. पहा नेक्स्ट मॅच खूप मोठी मॅच आपल्या भेटीला येते. तिकडे टॉस जिंकला मोरेगाव चॅलेंजर या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न टॅप केले चेंडूला. सिंगल पहा इकडून विकेट हवं. विकेट 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा फलकावर 12-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. या ऐकूया डीजेला.
माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही बाबा दोस्ती केली तर जीव घेईल गद्दारी केली तर जीव घेईल बाबा दोस्ती केली तर पॉवर प्ले घेतला गेलाय आता पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कुठला संघ कर समोर ओ हो काय जबरदस्त फटका ब्युटिफुल स्ट्रोक मॅग्निफिसंट स्ट्रोक ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेलाय फुल पेस ऑफ द बॅट वॅट केलं होतं बॅटचा पेस ओपन केला आणि त्यानंतर हा क्या बात आहे मॅग्निफिसंट स्ट्रोक श्रेयसच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला होता पहा आता मॅच फक्त 11-6 मध्ये राहिले गेले आता 11-6 म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मागेल षटकामध्ये सुद्धा उल्लेख केला होता जर का विकेट न आला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलू शकतो कदाचित ते मॅच सुद्धा संपू शकते टॅप केले चेंडूला पुन्हा एकदा फेकी झाली गेले फेकी करायची होती कुठे केली कुठे पहिल्या अटेम्प्टला फेकी करणं गरजेचं होतं आणि एकच धाव आली गेले पहा 10-5चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले दोन खेळाडू चर्चा करतायत मितेश आणि श्रेयस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे जिकडे 10 चेंडू 5 धाब्यांची गरज पाठीमागे चेंडूला केलं गेलंय सिंगल साठी पहा इकडून माहित आहे मितेशला जे काय सर्व काय करणार आहे तो श्रेयसच करणार आहे त्यामुळे तो प्रयत्न सुद्धा सिंगलचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 9-4 हे इक्वेशनला मॅच आली गेले ओ खेळायचं कुठे होतं खेळलाय कुठे परंतु डॉट बॉल आलाय ही सर्वात जमेची बाजू आहे आता अजून एक डॉट बॉल आणण्याचा प्रयत्न करणार की काय यावर सुद्धा चर्चा असणार आहे 8 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आली गेली कट केला भरपूर उशीर केला चेंडू गॅदर करण्यामध्ये भरपूर उशीर निघून गेला त्यामुळे 1 रन कंप्लीट लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले 7 मध्ये 3 आता पुन्हा सर्व खेळाडू जवळपास 38 सर्कल मध्ये आहेत एक खेळाडू सोडला तर 7 मध्ये 3 किरण काय करून एखादा एकूण ब्रेकथ्रू विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न येस मॅच फिनिश सामना जिंकलाय Thank you. Man of the match, player of the match.